Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 29 about the topic topology of metric spaces. In the previous lecture, we had proved or we have defined what is closed set and some examples of closed set we saw. And at the end, I told you that as we proved in case of open sets, that every open sphere is an open set. Can we prove every closed sphere is closed set? But before that, what is closed sphere? That we must know. See, open sphere we denoted like this, SXR. And what was this? It is set of all points y belonging to x, where x is the underlying metric space. D x comma y is less than r. This was open sphere. And closed sphere S in rectangular bracket XR, this is equal to y belonging to x such that dxy is less than or equal to r. So whenever you take example of r, if r comma d is the metric space taken, then closed interval AB is closed sphere, right? लाईक दॅट. सो मला इथे आता हे काय आपण आर साठी प्रूव्ह नाही करत आहोत, आपल्याला एक रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे आता की बघा तो रिझल्ट असा आहे, लेट एक्स कॉमा डी बी मेट्रिक स्पेस. ओके, देन ईच क्लोज्ड स्फियर इन एक्स, देन ईच क्लोज्ड स्फियर in X is a closed set. This is what I want to prove. मग काय करायचं आपण? We should start with closed sphere proof. No other way, right? So let SXR, चौकोनी कंसामध्ये लिहिणार आपण SXR be a closed sphere. Be a closed sphere in x comma d. बरोबर आहे, क्लोज स्फिअर इन एक्स कॉमा डी. नाव आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह दॅट एस एक्स आर इज क्लोज सेट. व्हॉट यू मीन बाय दिस? डेफिनेशन ऑफ क्लोज सेट्स आपल्याला यूज करावी लागेल. आपण आधीच्याच लेक्चरला असं सांगितलं ना की जर एखादा सेट क्लोज्ड आहे म्हणजेच त्याची कॉम्प्लिमेंट ओपन असली पाहिजे. म्हणजेच मला काय प्रूव्ह करावं लागेल? टू प्रूव्ह दॅट कॅपिटल एक्स, राईट, मायनस एस एक्स आर. टू प्रूव्ह दॅट कॅपिटल एक्स मायनस एस एक्स आर इज ओपन, असं मला प्रूव्ह करावं लागेल. दिस इज बाय डेफिनेशन. Correct? Whenever I want to prove that certain thing is closed set, I must prove its complement is open. मग तेच आपण इथे करतो आहोत. कॉम्प्लिमेंट ओपन आहे म्हणजे मला काय करावं लागेल? यातला कुठला तरी एक पॉईंट घ्यावा लागेल. एनी आर्बिट्ररी पॉईंट ऑफ दिस सेट यू टेक, यू शो दॅट इट इज इंटिरियर पॉईंट ऑफ दॅट सेट, राईट? सो यू स्टार्ट विथ से सम पॉईंट यू टेक. लेट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एक्स मायनस एस एक्स आर. ओके, आता ज्यावेळी तुम्ही म्हणताय की म्हणजे थोडक्यात काय आहे की एक्स हा पॉईंट एस एक्स आरच्या कॉम्प्लिमेंटमध्ये आहे, बरोबर ना? सो व्हॉट डज इट मीन्स? इट इम्प्लाइज एक्स डज नॉट बिलॉंग टू एस एक्स आर. करेक्ट? म्हणजे काय होणार? जेव्हा एक्स हा एस एक्स आर मधला पॉईंट कुठलाही कसा असतो? तो पॉईंट वाय असतो ज्याचं एक्स पासूनचं डिस्टन्स लेस दॅन ऑर इक्वल टू आर असतं. राईट? आपण कुठला तरी दुसरा पॉईंट घेऊ बेटर. लेट एक्स बिलॉंग्स टू एस एक्स आर जे आपण म्हणतोय ना ते नको म्हणूया, ते चुकलं आहे ॲक्च्युली. वी शुड टेक लेट वाय. इथे आपण वाय घेऊया. ओके, सो ठीक आहे, अशा एरर्स होत असतात. लेट वाय बिलॉंग्स टू एक्स मायनस एस एक्स आर. इट इम्प्लाइज वाय डज नॉट बिलॉंग टू एस एक्स आर. आता ज्यावेळी वाय हा एस एक्स आरमध्ये असतो त्यावेळी एस एक्स आरच्या म्हणजे क्लोज्ड स्फिअरची डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये काय असतं? या क्लोज स्फिअरमध्ये कुठले पॉईंट्स असतात? ज्यांचं एक्स पासूनचं डिस्टन्स लेस दॅन ऑर इक्वल टू आर असतं. मग तुम्ही म्हणताय वाय डज नॉट बिलॉंग टू एस एक्स आर. मग ह्याचाच अर्थ काय होतो
दिस इम्प्लाइज डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इज ग्रेटर दॅन आर. बरोबर ना. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड आर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय विल बी ग्रेटर दॅन आर. म्हणजेच काय होणार, दिस इम्प्लाइज डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय मायनस आर विल बी ग्रेटर दॅन 0. मग आपण त्याला R1 म्हणूया. लेट R1 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय मायनस आर विच विल बी ग्रेटर दॅन 0. R1 विल बी greater than 0. Okay, now let z belongs to what? Z belongs to what? Z belongs to s y r1. Let z belongs to s y r1. मग त्याचा अर्थ काय होतो, दिस इम्प्लाइज डिस्टन्स बिटवीन y अँड z इज लेस दॅन r1. बरोबर ना. डिस्टन्स बिटवीन, जेव्हा तुम्ही असं म्हणताय की z हा या ओपन स्फिअरमध्ये आहे. कुठला ओपन स्फिअर, की ज्याचं सेंटर y आहे, रॅडियस r1 आहे, आणि हे r1 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. आपल्याला रॅडियस ही नेहमी ग्रेटर दॅन 0 लागते. त्यामुळे हे r1 आपण डिफाईन केले dxy मायनस r, अँड वी आर शुअर दॅट इज ग्रेटर दॅन 0. का तर dxy मायनस आर हे ग्रेटर दॅन 0 आहे. का तर dxy हे ग्रेटर दॅन आर आहे. वाय dxy इज ग्रेटर दॅन आर बिकॉज y डज नॉट बिलॉंग टू SXR. क्लोज स्फिअरमध्ये y नाहीच आहे. हे सर्व मागच्या सर्व गोष्टींमुळे हे इम्प्लाय झालेलं आहे. अँड वी आर नाव सेईंग dyz इज लेस दॅन r1. सो नाव बाय ट्रायंगल इनइक्वॅलिटी, ओके, आय विल राईट इट हिअर बेटर वे. हे जरा नीट इथे मी करतो, म्हणजे काय त्याचा एक आपणाला हे येईल, फील येईल की आपण हे नेमकं काय लिहितो आहोत. ठीक आहे. हां, तर ह्या भागात आपण लिहूया. आता काय होणार बघा, की ट्रायंगल इनइक्वॅलिटी जर मी वापरली dx, y साठी, dx, y हे मला कसं लिहिता येईल, इट विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू dxz आणि प्लस dzy बाय ट्रायंगल इनइक्वॅलिटी इन अ मेट्रिक स्पेस. म्हणजेच काय होणार, dxz dx, z ही जी क्वांटिटी आहे ती कशी होणार आता, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू dxy मायनस dzy. See what we have done, taken this part on that side. So dxz will be greater than or equal to dxy minus dzy. Okay, that means what, it is greater than or equal to, आता इथे कसं झालं बघा, dzy म्हणजेच dyz is less than r1. बरोबर ना. म्हणजेच मायनस dzy will be greater than मायनस r1. याला जर मी मायनस साईन दिल्या तर, आणि ते मला इथे लिहिता येईल. म्हणजेच काय होणार, ते dxy मायनस r1, dxy मायनस r1. ही स्टेप लक्षात घ्या. इथे तुम्ही प्रूव्ह केलेला, हे समजा आपण 1 म्हटलं तर dyz म्हणजेच dzy, कारण सिमेट्री ही प्रॉपर्टी असतेच. dyz लेस दॅन r1 याचाच अर्थ dzy लेस दॅन r1, म्हणजेच r1 इज ग्रेटर दॅन dzy. म्हणजेच काय झालं, इथे समजा मी मायनस साईन दिली, इथे मायनस साईन दिली, तर हे ग्रेटर दॅन होईल. म्हणजेच मायनस dzy इज ग्रेटर दॅन r1. सो आय एम रिप्लेसिंग मायनस dzy बाय द क्वांटिटी which is smaller than that. So इथे greater than or equal to येईल. That is true. ओके, म्हणजे मग मला काय म्हणता येईल बघा, dxy मायनस r1. आता इथे आपण असं लिहिलंय. आता dxy मायनस r1 मी केलं म्हणजे काय होईल, हा मायनस r तिकडे जाईल, हा r1 इकडे येईल. dxy, हे बघा इथे r1 आपण कसं डिफाईन केलंय, dxy मायनस r. मग इथे dxy मायनस r1 आले ना, म्हणजे हा r1 मी इकडे आणला आणि हा मायनस r आहे तो इकडे नेला, तर हे मला इक्वल टू r लिहिता येईल. म्हणजेच तुम्ही काय सिद्ध केलं की dxz हे जे डिस्टन्स आहे ते ग्रेटर दॅन r आहे. बरोबर ना. dxz इज ग्रेटर दॅन r. मग हे काय आलं बघा, जर ते ग्रेटर दॅन असेल, r पेक्षा मोठं असेल हे डिस्टन्स, तर z हा जो पॉइंट आहे, z डज नॉट बिलॉंग टू काय, SXR.
या ओपन स्फिअरमध्ये ते नाहीच आहे. जर झेड हे ओपन स्फिअरमध्ये असेल, सॉरी इथे आपण क्लोज स्फिअरमध्ये जर असेल तर झेडचं अंतर एक्स पासून काय असणार, लेस दॅन ऑर इक्वल टू आर. पण तुम्ही इथे सिद्ध करताय डी एक्स झेड इज ग्रेटर दॅन आर, सो झेड डज नॉट बिलॉंग टू ओपन स्फिअर एस एक्स आर. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स झेड बिलॉंग्स टू एक्स मायनस क्लोज्ड स्फिअर एस एक्स आर. ओके, म्हणजेच आपण कुठून सुरुवात केली बघा, इथे आपण इथून अशी सुरुवात केली होती ना मगाशी. सुरुवात कशी केली बघा, लेट झेड बिलॉंग्स टू एस वाय आर वन, आणि तो जो झेड आहे तो ह्याच्यामध्ये आला. म्हणजेच काय झालं, एस वाय आर वन हा ह्या एक्स मायनस एस एक्स आर याचा सबसेट झाला, बरोबर ना. बघा, कुठलंही एक आर्बिट्ररी एलिमेंट आपण या एस वाय आर वन मधलं घेतलं, म्हणजेच हा ओपन स्फिअर जो अराउंड वाय आहे त्यातलं मी कुठलाही पॉईंट घेतला तर तो ह्याच्यामध्ये आहे असं आपण इथे सिद्ध केलं ह्या सर्व डेव्हलपमेंटमुळे. म्हणजेच मला काय मिळालं बघा, हा समजा रिझल्ट 2 म्हटला आपण, तर मला काय मिळेल की झेड बिलॉंग्स टू एस वाय आर वन आणि एस वाय आर वन, आणि इथे तुम्ही सिद्ध केलं झेड बिलॉंग्स टू एक्स मायनस एस एक्स आर. सो व्हॉट वी फायनली गॉट, एस वाय आर वन हे जे ओपन स्फिअर आहे ते कशाचा सबसेट आहे म्हणून सिद्ध केलं आपण, एक्स मायनस एस एक्स आर, एक्स मायनस एस एक्स आर. बरोबर आहे, इज इट राईट? सो नाउ व्हॉट डज इट मीन? इट मीन्स व्हॉट, हा जो ओपन स्फिअर आहे अराउंड वाय, इट इज एंटायरली इन द कॉम्प्लिमेंट ऑफ क्लोज्ड स्फिअर एस एक्स आर. म्हणजेच क्लोज स्फिअर, आणि बरं वाय हा एनी आर्बिट्ररी पॉईंट घेतला आपण, लेट वाय बिलॉंग्स टू एक्स मायनस एस एक्स आर, एनी आर्बिट्ररी पॉईंट. पाय तर लिहा इथे बी एनी पॉईंट. ओके, म्हणजेच काय झालं, तो जो एनी पॉईंट आपला आहे इट हॅज अ ओपन स्फिअर अराउंड दॅट विच इज एंटायरली इन एक्स मायनस एस एक्स आर. सो व्हॉट डज दॅट इम्प्लाय, एक्स मायनस एस एक्स आर इज अन ओपन सेट, इज ओपन इन एक्स. मग जर हा ओपन असेल तर ह्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच एस एक्स आर इज क्लोज्ड. सो फ्रॉम दिस व्हॉट वी फायनली कन्क्लूड, so that implies S X R is closed set. So we proved that complement of every closed sphere is open set. म्हणून कुठलाही closed sphere हा closed set असतो. I hope this is very simple proof. इथे आपण ट्रायंगल इनइक्वॅलिटीचा खूप चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. आणि आपण रॅडियस जेव्हा तुम्ही ओपन स्फिअर आहे असं दाखवता, इथे तुम्हाला काय करायचं होतं बघा, हे बघा वाय हा एक कुठलाही पॉईंट घेतलात, कशामधला, एक्स मायनस एस एक्स आर मधला. का घेतला आपण, तर मला एक्स मायनस एस एक्स आर हा ओपन आहे असं सिद्ध करायचं आहे. म्हणून आपण कुठलाही पॉईंट घेतला आणि आपण एक चॉईस केला की विथ दॅट चॉईस वेन एव्हर आय ड्रॉ ओपन स्फिअर, इथे चॉईस म्हणजे आर वनचा, तर हे जे ओपन स्फिअर आहे एस वाय आर वन, it is entirely inside x minus sxr. So x minus sxr is an open set. म्हणजेच काय, sxr ची कॉम्प्लिमेंट ओपन आहे. क्लोज स्फिअर जे आहे sxr त्याची कॉम्प्लिमेंट ओपन आहे, म्हणून क्लोज्ड स्फिअर sxr हा क्लोज सेट आहे. किती लॉजिकली आपण बोलत असतो हे लक्षात घ्या. ठीक आहे, अजून 2 रिझल्ट्स आपल्याला करायचे आहेत, ते आज आपण करूया आणि मग हे लेक्चर आपण थांबवू. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टूड दिस. आता हे सर्व ॲनालॉगस रिझल्ट्स आहेत. तुम्ही ओपन सेटच्या बाबतीत काय प्रूव्ह केलं, आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन. आता मी इथे काय प्रूव्ह करणार बघा, इथे आपण असं प्रूव्ह करणार, पहिला पार्ट, आर्बिट्ररी इंटरसेक्शन ऑफ क्लोज्ड सेट्स इज क्लोज्ड. अर्थात लेट एक्स डी इज अ मॅट्रिक स्पेस वगैरे ते सर्व आहेच. आणि दुसरं इथे आपण असं सिद्ध करणार, फायनाईट युनियन ऑफ ओपन सेट्स, सॉरी फायनाईट युनियन ऑफ क्लोज सेट्स, फायनाईट युनियन ऑफ क्लोज्ड सेट्स इज क्लोज्ड. म्हणजे आपण आता प्रूफमध्ये सर्व नीट लिहू,
let x comma d be the metric space. ओके, देन से ए अल्फा सेट्स आपण एक इंडेक्स घेऊया ए अल्फा, अल्फा बिलॉंगिंग टू किंवा ए लॅम्बडा घ्या वेअर आपण इरेज करतो हे मी ए लॅम्बडा. ओके, ए लॅम्बडा वेअर लॅम्बडा बिलॉंग्स टू कॅपिटल लॅम्बडा. बी arbitrary collection of closed subsets of x comma d, closed subsets of x comma d. Okay, to prove that intersection lambda belonging to capital lambda, a lambda is closed. प्रूव्ह काय करायचंय बघा, आर्बिट्ररी इंटरसेक्शन ऑफ क्लोज सेट्स, म्हणून हे आर्बिट्ररी हे क्लोज्ड आहे असं सिद्ध करायचंय. म्हणजेच मला काय सिद्ध करायचंय, दॅट इज टू प्रूव्ह दॅट इंटरसेक्शन लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट इज ओपन. हे मला सिद्ध करावं लागेल. कुठलाही सेट क्लोज्ड आहे असं सिद्ध करायचं म्हणजेच त्याची कॉम्प्लिमेंट ओपन आहे असं सिद्ध करायचं, म्हणून हे घेतलं आपण. आता तुम्हाला डिमॉर्गनचे रूल्स माहिती आहेत, ते आपल्याला वापरायचे. आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, अर्थात हे दोन सेटसाठी आहे बट विच वी कॅन जनरलाइज. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज व्हॉट, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन इज इंटरसेक्शन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. तसंच ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉम्प्लिमेंट युनियन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. हे दोन रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला जनरलाइज करता येतील. म्हणजे तसंच इथे काय आलं बघा, हे कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन आहे बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन इज युनियन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. तसंच मला हे काय लिहिता येईल, दॅट इज टू प्रूव्ह दॅट काय होणार, हे युनियन करणार आपण, युनियन लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा आणि प्रत्येक सेटचं कॉम्प्लिमेंट घेणार, ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट इज ओपन. ओके, पण आपणाला काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक ए लॅम्बडा जो आहे त्यातला तो क्लोज सेट आहे, म्हणजेच त्याचं कॉम्प्लिमेंट ओपन आहे. आणि हे लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा म्हणजे असे किती ओपन सेट्स आहेत, आय डू नॉट नो. आर्बिट्ररी म्हणजे हे आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स झालं. आणि आपला रिझल्ट आहे अबाउट ओपन सेट्स, आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन. सो दिस इज डन राईट. नाउ ॲज each a lambda is closed subset of x, closed subset of x, a lambda complement is open subset of x, open subset of x. Okay, now a lambda complement being open subset, this union lambda belonging to capital lambda, a lambda complement is arbitrary union of open sets, is arbitrary union of open sets. So open, it implies it is open. म्हणजे काय ओपन आहे तर हे इंटरसेक्शन ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट हे ओपन आहे असं सिद्ध झालं. म्हणजेच इंटरसेक्शन ए लॅम्बडा हे काय झालं, क्लोज्ड. राईट. सो आय विल राईट इट हिअर, दॅट इज इंटरसेक्शन लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट इज ओपन. ओके, सो इंटरसेक्शन ए लॅम्बडा लॅम्बडा बिलॉंगिंग टू कॅपिटल लॅम्बडा इज क्लोज्ड. बघा म्हणजे ते आता इथे आपल्याला मी इथे लिहिलंय सर्व हे, पण हे समजावून घ्या कसं आपण ते मॅनेज करतो आणि कसा पूर्वीचा रिझल्ट आपण वापरतो आहोत. डिमॉर्गन्स रूल्स मला माहिती पाहिजेत. क्लोज सेट आहे मला सिद्ध करायचं आहे, म्हणजे त्याची कॉम्प्लिमेंट ओपन आहे असं सिद्ध करायचं आहे. आणि मग तिथे आपण आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन हा रिझल्ट इफेक्टिव्हली यूज केला. सो व्हेरी सिम्पल प्रूफ. तसंच आता दुसरं बघा, आपण दुसरी प्रूफ आहे ना ती करूया. काय त्याच्यामध्ये सिद्ध करायचं आहे बघा, हे मी इरेज करतो आता. दिस इज ऑलरेडी डिस्कस्ड अँड प्रूव्ड बाय अस. आता मला काय सिद्ध करायचं आहे, फायनाईट युनियन ऑफ क्लोज सेट्स इज क्लोज्ड. मग ते घ्या. त्याच्यामध्ये सुरुवात कशी करणार आपण, लेट एक्स कॉमा डी बी द मेट्रिक स्पेस.
Okay, then A1, A2, etc. up to AK be finitely many closed sets. Be finitely many closed sets. Closed subsets म्हणा तुम्ही. Closed subsets of X. To prove that यांचं युनियन म्हणजे A1 युनियन A2, ओके, इथे कॉमन आहे, युनियन अँड सो ऑन युनियन AK इज क्लोज्ड, हे मला सिद्ध करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करणार, मला यांचं कॉम्प्लिमेंट ओपन आहे असं प्रूव्ह करावं लागेल. दॅट इज टू प्रूव्ह दॅट A1 युनियन A2 एटसेट्रा अप टू युनियन AK कॉम्प्लिमेंट इज ओपन, असं मला सिद्ध करावं लागेल. पण यांचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, डिमॉर्गनचा जर रूल वापरला तर दॅट इज टू प्रूव्ह दॅट A1 कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन A2 कॉम्प्लिमेंट एटसेट्रा अप टू इंटरसेक्शन AK कॉम्प्लिमेंट इज ओपन. नाउ दिस इज ऑब्वियस, कारण हे काय दिलंय बघा, A1 A2 एटसेट्रा आर क्लोज्ड सेट्स, म्हणून A1 कॉम्प्लिमेंट मग आपण इथे लिहू शकता ॲज each AI, okay, each closed set, each closed AI complement is open. म्हणजेच काय, A1 कॉम्प्लिमेंट हा ओपन सेट आहे फॉर ऑल I टेकिंग व्हॅल्यूज फ्रॉम 1 to K असं लिहू आपण. म्हणजेच A1 कॉम्प्लिमेंट हा ओपन सेट आहे, A2 कॉम्प्लिमेंट ओपन आहे, AK कॉम्प्लिमेंट ओपन आहे. म्हणजेच हे काय झालं, त्या K ओपन सेट्सचं हे इंटरसेक्शन झालं. आणि ओपन सेटच्या बाबतीत आपण काय रिझल्ट प्रूव्ह केला आहे की आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन, जो आपण आधीच्या भागामध्ये या प्रूफमध्ये वापरला, या प्रूफमध्ये ते वापरलं. दुसरा भाग आपण काय प्रूव्ह केला होता की फायनाईट इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट्स इज ओपन. मग हे फायनाईट इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट्स आहे. ॲज each AI इज क्लोज्ड AI कॉम्प्लिमेंट इज ओपन अँड फायनाईट इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट्स, फायनाईट intersection of open sets is open implies A1 complement intersection A2 complement intersection AK complement is open. But this is open means what? That is काय, that is की A1 union A2 एटसेट्रा युनियन AK कॉम्प्लिमेंट इज ओपन, असा याचा अर्थ आहे. बट दिस इज ओपन मीन्स वॉट, दॅट इम्प्लाइज A1 युनियन A2 एटसेट्रा अप टू युनियन AK इज क्लोज्ड सेट. सो दॅट इज प्रूव्ड. सो आपण त्याची अनॅलॉजी बघा, म्हणजे ते अनॅलॉजी म्हणजे असं ओपन सेटच्या बाबतीत सिमिलर रिझल्ट्स, आपण अनॅलॉजी म्हणजे खरी अशी अनॅलॉजी नाही. तिथे तुम्ही काय प्रूव्ह केलं की आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट्स इज ओपन, इथे प्रूव्ह केलं आर्बिट्ररी इंटरसेक्शन ऑफ क्लोज सेट्स इज क्लोज्ड. बट टू प्रूव्ह दॅट वी आर युझिंग दॅट रिझल्ट अबाउट ओपन सेट्स अँड इट इज ऑब्वियस बिकॉज डेफिनेशन ऑफ क्लोज सेट्स इटसेल्फ डिपेंड्स ऑन ओपन सेट. Similarly, there we proved finite intersection of open sets is open. Here we proved finite union of closed sets is closed. So I hope you understood these proofs. So why word finite there? Try to find this. If I replace this word by infinite, it will produce absurd result. It will not be true. म्हणजेच तुम्हाला असं एक उदाहरण द्यावं लागेल की त्याच्यामध्ये इन्फिनाइटली मेनी क्लोज सेट्स आहेत पण त्यांचं युनियन क्लोज नाही आहे. मग हे सिद्ध होईल की वर्ड फायनाईट यू कॅनॉट रिप्लेस बाय इनफायनाईट. ट्राय टू फाइंड, अदरवाइज इन नेक्स्ट लेक्चर I will talk about that. Thank you. Have a nice day.